पंचांशी कोणताही वाद केला तर सहन केला जाणार नाही। दादा ये ना, बघ ना, मी 4 वेळा पिशवी खोलून ठेवली होती। कोणत्याही डगआउट मध्ये प्लेयर सोडून इतर कोणतेही खेळाडू घेऊ नये। त्या संघ मालकाने, मेंटरने व कर्णधारांना विनंती आहे की इंग्लंड संघाच्या डगआउट मध्ये इतरही खेळाडू दिसत आहेत, त्यांना तिथून बाहेर जाण्याची विनंती करायची आहे। फक्त डगआउट मध्ये खेळाडूच 15 असतील, इतर कोणीही डगआउट मध्ये थांबायचं नाहीये। हॅलो, स्क्रीन वाले कुठे असतील ते त्यांनी लवकरात लवकर आपल्या स्क्रीन जवळ यायचंय। पंचांना विनंती आहे की सामना लगेचच चालू करायचा आहे। कितने मिनिट का टाइम रखें? 20 मिनिट ना 20 मिनिट तर दोन्ही संघांना व कर्णधारांना विनंती की होणारा हा सामना वन साइड 20 मिनिटांचा असेल। 20 मिनिटात 4 षटक समाप्त झालीच पाहिजेत। पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल आणि पॉवर प्ले मध्ये फक्त 2च क्षेत्ररक्षक हे तुम्हाला सर्कलच्या बाहेर ठेवता येणार आहेत। नंतर 6 आणि 5 असं गणित असेल। 5 प्लेयर हे बाहेर असतील आणि 6 प्लेयर हे आतमध्ये असतील, बॉलर व विकेट कीपर पकडून। तर इंडिया ब्लूजच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे व अंपायर्सना विनंती आहे की त्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे व सामना चालू करायचा आहे। तर इंग्लंड संघाला विनंती आहे की आपले दोन्ही फलंदाज पाठवायचे आहेत। अरविंद वाळेकर अण्णासाहेब चषक 2025 मध्ये सर्व खेळाडूंचे सहर्ष स्वागत। बॉक्स क्रिकेट लीग मधील अंबरनाथ मध्ये होणार आहे पहिले सामने। या सर्व लहान मुलांना विनंती आहे की तुम्ही जरा तिथं खेळाडूंना येण्या जाण्यासाठी जागा ठेवायची आहे, पाठीमागे सरकून घ्यायचं आहे। श्री अरविंद वाळेकर अण्णासाहेब चषक 2025 चा पहिला सामना चालू होतो या ठिकाणी, इंग्लंड वर्सेस इंडिया। प्रथम नाणेफेक जिंकली ती इंडिया संघाने व इंग्लंड संघाला प्रथम फलंदाजीसाठी इंग्लंड संघाने व क्षेत्ररक्षण सजतंय। पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय ते अरुण लेग पंच
20 मिनिटांचा टाइम असेल. इंडियन ब्लूज संघाच्या कर्णधारांना विनंती की ते तुम्हाला 4 षटक टाकायचे, ते 20 मिनिटांमध्ये टाकायची आहेत. दरम्यान इंग्लंड संघाकडून प्रथम फलंदाजी मार्क वरती येत आहेत ते भूषण वाळेकर व ऋषी. बरोबर हा सामना चालू होईल तो 2:20 मिनिटांनी आणि 20 मिनिटांचाच तुम्हाला वेळ असेल संपूर्ण षटक संपवण्यात. 4 षटकांसाठी 20 मिनिटं असतील. सर्वच कर्णधारांनी, सर्व संघांच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. तुम्हाला 4 षटक ही फक्त 20 मिनिटात टाकायची आहेत. दरम्यान अरुण यांना विनंती आहे की हा सामना 2:20 मिनिटांनी चालू करायचा आहे. फलंदाजी मार्क वरती स्ट्राइक एंडला आहेत ते इंग्लंड संघाचे कर्णधार भूषण वाळेकर व नॉन स्ट्राइकला आहेत तो ऋषी. गोलंदाजी मार्क वरती इंडियन ब्लूज कडून मयूर. स्क्रीन वाल्यांना विनंती आहे की पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतोय की स्क्रीन जवळ लवकरात लवकर जायचंय. दरम्यान पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. इंडियन ब्लूज संघाला विनंती आहे की सामना चालू करायचा आहे. अंपायरला विनंती आहे की अंपायर सामना चालू करायचा आहे. 20 मिनिटात हे 4 षटक संपले पाहिजेत. टाइम या ठिकाणी स्टार्ट होतोय. स्ट्राइक एंडला स्वतः कर्णधार भूषण वाळेकर इंग्लंड संघाकडून स्ट्राइक घेतील तर नॉन स्ट्राइकला ऋषी. सर्वांना विनंती आहे की सर्व संघांना विनंती आहे की टाळ्या वाजवून ह्या सामन्याची सांगता सुरुवात करायची आहे. अण्णासाहेब चषक 2025 चा पहिला चेंडू गोलंदाजी मार्क वरती इंडियाकडून राईट आर्म ओव्हर द विकेट मयूर. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा अवांतर धावांनी सुरुवात होते. इंग्लंड संघाचं खातं उघडतं एका धावेनी. अण्णासाहेब चषक 2025 ची पहिली रन अवांतर स्वरूपात येते इंग्लंड संघाला. तर गोलंदाजी मार्क वरती मयूर स्वेर गोलंदाजी करताना आपण पाहतो या ठिकाणी. पुन्हा एकदा यावेळी मात्र टोलवलाय कव्हरच्या दिशेने. धाव भेटते ती एक धाव चोरटी घेतलीये. चांगलं कव्हर या ठिकाणी गणेशांच्याकडून आपण पाहतोय. दरम्यान भूषण वाळेकर यांच्या बॅट मधून अण्णासाहेब चषक 2025 मधील पहिली रन बॅटच्या स्वरूपात भूषण वाळेकर यांनी काढली. तर गोलंदाजी मार्क वरती मयूर पहिलं षटक राईट आर्म ओव्हर द विकेट अशी गोलंदाजी करतोय. तर ऋषी स्ट्राइक एंडला. दुसरा चेंडू पुलटो असा आणि ही आत्महत्या. पहिला विकेट मयूर घेतोय. अण्णासाहेब चषक 2 त्याचा खरपूस समाचार घ्यायचा होता. मात्र ऋषी तंबूशी परत येतोय. गडी बाद होतोय. 2 चेंडू 2 धावा. गडी 1 बाद होतोय. दरम्यान ऋषीची जागा भरून घेतोय तो कोळी. पुन्हा एकदा मयूर गोलंदाजी मार्क वरती राईट आर्म ओव्हर द विकेट अशी गोलंदाजी करताना पुन्हा एकदा एक अवांतर अशी धाव संख्येत एका धावेची भर. 2 बॉल आणि धाव संख्या झाली ते 3. स्क्रीन वाल्यांना विनंती की वायरमॅन तिकडे पोहोचलाय. तुम्ही पण पोहोचा लवकर. स्क्रीन चालू करायची आहे. गोलंदाजी मार्क वरती मयूर. पुन्हा एकदा सामना करेल तो कोळी.
स्वीप मारण्याचा प्रयत्न, चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय. धावा स्थिर, धाव संख्येत कोणताही बदल नाही. 3 चेंडू 3 धावा. गडी मात्र बाद होतोय तो 1. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गडी बाद होतोय. चौथ्या चेंडूवरती दुसरा गडी बाद करतोय मयूर. सरळ फटका. नवीन बॅट्समॅनच स्ट्राइक एंडला असतील ते नवीन बॅट्समॅन शशी. गोलंदाजी मार्क वरती अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय मयूर. टिचून गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा टोलवलाय. धावबाद करण्याचा प्रयत्न अपील, मात्र पंचांनी ती फेटाळली. धाव संख्येत 1 धावेची भर पडते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 4. 5 बॉल 4 रन आणि 2 गडी मात्र बाद होत आहेत. खूप सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय मयूर यांच्याकडून. खूप सुंदर असं ग्राउंड या ठिकाणी आपण पाहतोय खुंटवली वीटभट्टीमध्ये. दरम्यान चेंडू टोलवला लेगच्या दिशेनं. पुन्हा एकदा धाव बाद करण्याचा प्रयत्न, मात्र लेग बाईटच्या स्वरूपात धाव भेटते ती 1. दरम्यान अंपायर्स षटक संपवलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 5 धावा आणि गडी मात्र बाद होत आहेत ते. 2 मोठे झटके इंग्लंड संघाला बसलेत. एक ऋषी आणि दुसरा कोळी. यायचंय इंग्लंड संघाचा एक प्लेयर आणि इंडिया ब्लूज संघाचा एक प्लेयर. दोन्ही संघाचे एक प्लेयर लवकरात लवकर इकडे यायचं आहे. इंडिया ब्लूज संघाचा एक प्लेयर आणि इंग्लंड संघाचा एक प्लेयर. जर प्लेयरला येण्याचं इंटरेस्ट नसेल तर दोन्ही संघाचे संघ मालक आणि मेंटॉर इथेच बसून राहा. इंडिया ब्लूज संघाचा एक प्लेयर. दरम्यान गोलंदाजी मार्क वरती येतोय तो. फक्त नो बॉल. मला वाटतं हा चेंडू हा फ्री हिट असेल. धाव भेटते 1. नो बॉल पडला. नो बॉल नंतर हा फ्री हिट असेल. मोठा फटका मारण्याचा नक्कीच इंग्लंडचा प्रयत्न असेल. 4 धावा घेण्याचा प्रयत्न असेल ह्या चेंडूवरती. आता थोडासा स्टान्स बदली करतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. अरविंद वाळेकर
धाव संख्या तर 4 धावांची भर, धाव संख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 10 धावा. जर फ्री हिट असेल तर फक्त फ्री हिट वरती रनआउट असेल, स्टंपिंग आउट नसेल याची सर्व कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा अवांतर अशी धाव, धाव संख्येत अजून एक भर पडते एका धावेची. धाव संख्या तब्बल जाऊन पोहोचते ती 11 धावांवरती. अवांतर धावांवरती नक्कीच नियंत्रण घ्यावं लागेल इंडियन्स ब्लूज संघाला. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय सचिन आणि त्याचा खरपूस समाचार घेतोय तो भूषण. एक चेंडू आणि धावा मात्र कुठल्या त्या तब्बल 6. सचिन यासाठी खर्च केल्यात 6 धावा. पुन्हा एकदा भूषण, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लेग बाईटच्या स्वरूपात धाव भेटते एक. अतिशय चुस्त असे हे पंच. दरम्यान यावेळी मात्र स्ट्राइक वरती पहिल्यांदाच येतोय तो शशी. खूप सुंदर गोलंदाजी शशी करतात. मग यावेळी मात्र त्यांना इंग्लंड संघाला 2 मोठे झटके लवकर लागले, पहिल्याच षटकात लागले, त्यामुळे बॅटिंग ही त्यांना चांगली करावी लागेल. पुन्हा एकदा अतिशय कचाळ अशी ही डॉट बॉल, सॉरी, खूप पहिला निर्धाव चेंडू या षटकातील सचिन टाकतोय. दरम्यान पुढचा चेंडू सामना करेल शशी. पुन्हा एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न, अजून एक निर्धाव चेंडू जातोय. 4 चेंडू आणि धाव संख्या झाली ते फक्त 12. अजून पुढचा चेंडू सचिन याचा सामना करतोय तो शशी. तिथून गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न, अजून लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव भेटते. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू, पहिल्याच चेंडूवरती चौकार मारला होता ना तत्काळ नंतर चांगलं कमबॅक करतोय सचिन. आपल्या संघासाठी 2 निर्धाव चेंडू टाकलेत. पुन्हा एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न, चेंडू अजून एक निर्धाव जातोय. दरम्यान षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 13. 2 षटक 13 धावा आणि 2 गडी बाद झाले ते इंग्लंड या संघाचे. तिसरं षटक घेऊन येतोय. तिसरं षटक, हा गोलंदाजी मार्क वरती येतोय स्वतः कर्णधार बाबू. फलंदाजी मार्क वरती शशी. तिसरं षटक चालू होतं इंडियन्स ब्लूज संघाचं. राईट आर्म ओव्हर द विकेट अशी गोलंदाजी करताना आपण पाहतोय बाबूला. अतिशय नावाजलेला हा खेळाडू. पहिला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो निर्धाव. ऑफ कटर हा चेंडू काहीसा समजला नाहीये शशीला आणि चेंडू जातोय तो निर्धाव. निर्धाव धाव संख्येत कोणतीही भर नाहीये. खूप सुंदर अशी आणि तिथून अशी गोल पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, कव्हरच्या वरून गडी होतोय तो बाद 3रा.
यावेळी मात्र इंग्लंडसाठी जो फलंदाज या ठिकाणी आलाय तो आहे हमीद, ज्याच्यासाठी तब्बल सर्वात जास्त दोन चेंडू, धाव मात्र कोणतीही दिली नाहीये. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हमीद साठी गोलंदाजी मार्क वरती बाबू. पुढचा चेंडू यावेळी मात्र टोलवलाय आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण इंडियन ब्लूज संघाकडून जातोय तो. तिथून गोलंदाजी चालू होती आणि तेवढंच गचाळ. पुन्हा एकदा सरळ टोलवला चेंडू. यावेळी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपण राजेश कडून पाहतोय. धाव मात्र एक भेटेल. तब्बल 4 धावांची भर आणि त्याच्यानंतर एक चांगला सिंगल लॉंग ऑफच्या दिशेने, लॉंग ऑनच्या दिशेने. पुढचा चेंडू बाबू यांचा. गोलंदाजी मार्क वरती बाबू. यावेळी सामना करेल तो इंग्लंड संघाचा कर्णधार जो पहिल्यापासून बॅटिंग करतोय भूषण. यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र अवांतर जातोय. धाव भेटते ती एक वाईडच्या स्वरूपात. एका धावेची भर पडते. धावसंख्या जाऊन पडते ती 19. पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. जातोय षटकार. मिळतोय तो विकेट. 4था. साहेब चषक 2025 पहिला सामना इंडियन ब्लूज वर्सेस इंग्लंड. अतिशय सुंदर असं ग्राउंड या ठिकाणी आपण पाहतोय. दरम्यान बाबू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने सुंदर शॉट. जातोय चौकार. धावा भेटतात त्या 4. अतिशय महागडं षटक. भूषण यांचं विकेट मिळालं मात्र षटक खूप महागडं होतं बाबू यांचं. लवकर यायचंय. दरम्यान शेवटचं षटक या ठिकाणी इंडियन ब्लूज कडून घेऊन येतोय तो पहिल्याच चेंडूवरती खणखणीत चौकार ठोकलाय तो ऋषी यांनी. गोलंदाजी मार्क वरती संतोष. राईट आर्म राऊंड विकेट अशी गोलंदाजी करतोय. दरम्यान पुढचा षटक घेऊन येतो तो संतोष. गोलंदाजी मार्क वरती. हमीद मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुढे सरकवून टोलवला होता लॉंग ऑनच्या दिशेने. मात्र धाव भेटते ती फक्त एक. राईट आर्म राऊंड द विकेट अशी गोलंदाजी करतोय संतोष. आता मात्र स्ट्राइक वरती आहे तो ऋषी. संतोषचा दुसरा चेंडू. राईट आर्म राऊंड द विकेट अशी गोलंदाजी मार्क करतोय
स्वीप मारण्याचा प्रयत्न जातोय तो बॅकफूट पॉइंटच्या दिशेने चौकार. चेंडूवरती ऋषी आणि वैयक्तिक दुसरा चेंडू आणि दुसरा वैयक्तिक चौकार. अतिशय घातक अशी फलंदाजी करतोय तो. नक्कीच वेळेचं बंधन हे कर्णधारांनी समजून घ्यायचंय. क्षेत्ररक्षणाच्या क्षेत्ररक्षण फटाफट करून घ्यायचं. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातोय तो अवांतर. धाव भेटते ती एक. धाव संख्येत भर होतीये. शेवटच्या षटक प्रगतीपथावरती आपण पाहतो या ठिकाणी संतोष यांचं अतिशय स्वेर गोलंदाजी होतीये. संतोष यांच्याकडून पुन्हा एकदा डॉट बॉल. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुढे सरकावून मारण्याचा प्रयत्न. यावेळी आउट होतोय तो ऋषी. तंबूशी परत येतोय. अतिशय दोन चांगले संघाच्या पॅव्हेलियनच्या जवळ जे सर्वजण उभे आहेत त्यांनी आतमध्ये उभं राहायचंय. खेळाडूंना यायला जायला जागा सोडायची आहे. इंग्लंड संघाच्या पॅव्हेलियन जवळ जे मुलं उभी आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी थोडंसं साईडला उभं राहायचंय. तिथून खेळाडूंना यायला जायला जागा सोडायची आहे. दरम्यान पाचवा चेंडू. धाव संख्या झाली ती फक्त 29. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. गडी धाव बाद होतो या ठिकाणी. गडी बाद होण्याची परंपरा. आयर्लंडचे संदीप जर आले असतील तर त्यांनी लवकरात लवकर इथं उपस्थित राहायचंय. निखिल वाळेकर तुम्हाला बोलवतायत. तर यानंतर होणारा सामना नेदरलँडचे कर्णधार 29 ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधार आणि नेदरलँड संघाचे कर्णधार ब्रेक मध्ये यायचे टॉस साठी. दरम्यान चौथ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. स्ट्राइक वरती आहेत ते प्रकाश. राईट आर्म राऊंड द विकेट अशी गोलंदाजी करतोय. फुल टॉस चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. गडी मात्र या ठिकाणी बाद होतोय. धाव कोणतीही भेटत नाहीये.
आणि नेदरलँड संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत। ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधार लवकर यायचं आहे। दरम्यान पंच सामना लवकर चालू करायचा आहे। 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती तब्बल 29 आणि जिंकण्यासाठी जी गरज आहे ती 30 धावांची। तो कार्ड चाहिए तो कार्ड लेके जा। अबे क्या माझा काय पर्सनल घरचा आहे का? स्क्रीन वाले कुठे आहेत जरा तुम्ही या। कर्णधार टॉस करायचा आहे। युवा सेनेचे शिवसेनेचे उपशहर प्रमुख श्री मिलिंद गान साहेब या ठिकाणी नेदरलँड व ऑस्ट्रेलिया संघाचा टॉस करतील। वळूयात सामन्याकडे तब्बल 3 चेंडू आणि 6 धावा कुठल्या त्या इंडियन ब्लूज संघाने 2 चेंडू सॉरी यावेळी मात्र कट केलाय। चेंडू जातो सीमारेषा बाहेर। अतिशय गचाळ गोलंदाजी
स्वीकारलंय व नेदरलँड संघाला प्रथम फलंदाजी मार्क वरती बोलवलंय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी, तर मात्र एक धाव भेटतीये ती इंडियन ब्लूज संघाला. धाव संख्या ते तब्बल जाऊन पोहोचते ती 11 धावांवरती. 4 चेंडू आणि 11 धावा. अतिशय फक्त आणि फक्त 30 धावांचं लक्ष इंडियन ब्लूज संघाकडे. अतिशय तुल्यबळ असा हा संघ, मोठा संघ इंडियन ब्लूज आपण या ठिकाणी टिचून गोलंदाजी केली. फक्त 29 धावांवरती इंग्लंड संघाला थांबवलं आणि आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी धावबादचा प्रयत्न फसताना आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 12 धावात 19 आणि 18. पुढचा चेंडू बाबू राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय, तर स्ट्राइक एंड वरती आहे तो राजा. षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. 4. सोळा धावांवरती 18 चेंडू आणि 14 धावांची गरज या ठिकाणी इंडियन ब्लूज या संघाला. आणि आपलं रन रेटही चांगले ठेवण्याचा प्रयत्न इंडियन ब्लूज संघाचा असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 16. 30 धावांचा पाठलाग करतोय तो इंडियन ब्लूज हा संघ. पहिल्याच षटकामध्ये तब्बल 16 धावा कुठल्यात या बाबूला. आता मात्र गोलंदाजी ऋषी राईट आर्म राऊंड विकेट अशी गोलंदाजी करतोय. ऋषी ज्यांनी चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी केली होती, आता तेवढीच चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट घ्याव्या लागतील जर हा सामना जिंकायचा असेल इंग्लंड संघाला. दरम्यान लेग स्पिन करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय अवंतर. धाव भेटते ती 1. पुढचा चेंडू ऋषी यांचा. सामना करेल तो इंडियन ब्लूज संघाचा कर्णधार बाबू. पुन्हा एकदा स्वीप मारलाय. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 4 रन. सामना चालू ठेवा. पुढचा चेंडू ऋषी यांचा. पुन्हा एकदा सामना करेल तो बाबू. अतिशय घातक फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. सामना लवकर संपवायचा आहे. रन रेट चांगले ठेवायचं आहे, जेणेकरून पुढच्या मॅचेस मध्ये काय होईल काय नाही ते माहित नाही. पण रन रेट जर चांगला असेल तर नक्कीच पुढे सेमीफायनलची दिशा व्यवस्थित ठरेल याचं समीकरण इंडियन ब्लूज संघाने जुळवलंय आणि मोठे फटके मारताना पाहतोय तो आपण बाबूला. दरम्यान पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. कॅच सुटतोय ऋषी कडून. ऋषी टू बाबू. बाबू ते ऋषी. बॉल गेला होता. पुढचा चेंडू ऋषी कडून. सामना करेल राजा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. गडी मात्र पहिला बाद होतोय राजाच्या स्वरूपात या ठिकाणी.
तर 2 गडी बाद झाले असते. दरम्यान फलंदाजी मार्क वरती येतोय तो शेलार, राहुल शेलार. 22 धावा, 8 धावांची गरज. 4 चेंडू झालेत या षटकातील. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव. सुंदर असा हा लेग कट. राहुलच्या बॅटलाही लागला नाहीये. चेंडू जातोय शशीकडे आणि एक निर्धाव चेंडूची या ठिकाणी बऱ्याच काळानंतर सांगता होतीये. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू राहुल शेलार वर्सेस ऋषी. स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, थोडासा फसलाय, पण धाव मात्र भेटते ती 1. दरम्यान षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 23 एका गड्याच्या मोबदल्यात. बेल्स की साइज का ही लेना चाहिए था नीचे से. तर इंग्लंड संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की वेळेअभावी आपल्याला सामना लवकर चालू ठेवावा लागेल. वेळेचे नियम हे सर्वांना बंधनकारक असतील, लक्षात ठेवायचं आहे. गोलंदाजी मार्क वरती राईट ऑफ राऊंड टू विकेट. हमीद सामना करेल तो राहुल शेलार. अतिशय आक्रमक अशी क्षेत्ररक्षण ह्या ठिकाणी कर्णधाराकडून आपण पाहतोय. ह्यावेळी मात्र जातोय अवंतर चेंडू वाईडच्या स्वरूपात. थोडीशी बेल्स वाचली, अन्यथा विकेट हा नक्की होता. मात्र अवंतर स्वरूपात एक धाव भेटते. धाव संख्येत थोडासा बदल होतोय. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 24. पुन्हा एकदा यावेळी मात्र चेंडू लागतोय पायाला. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव भेटतीये. अतिशय चतुर अशी फलंदाजी आपण पाहतोय राहुल शेलार यांच्याकडून. आपल्या बॅटला बॉल तर लागत नाहीये, पायाने रन काढूयात असं ठरवलं आणि आपल्या कर्णधाराला स्ट्राईक वरती आणलं. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की बांबूवरती वजन द्यायचं नाहीये. ज्यांनी बांबूवरती हात ठेवले त्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी काढायचं. पुन्हा एकदा एक अवंतर धाव. एका धावेची भर पडती अवंतर स्वरूपात. धाव संख्येत जाऊन मोठा बदल होतोय. 26 धावा. सर्वांना विनंती आहे की त्या बांबूवरून हात काढायचे. लहान मुलांनाही विनंती आहे की त्याच्यावरती झोका नाही घ्यायचा आहे. दरम्यान पुढचा चेंडू. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण मात्र सांभाळता येऊ शकतं. धाव संख्येत भर एका धावेची. 27. 3 धावांची गरज या षटकातील. 2 चेंडू या षटकात. अजूनही 4 चेंडू शिल्लक. आक्रमक अशी गोलंदाजी करण्याची गरज या ठिकाणी. यावेळी मात्र राहुल शेलारचा विकेट घेण्यात यशस्वी. बॅक टू द हमीदने डीजे.
साहेब चषक 2025 मधील हा पहिला सामना इंग्लंड वर्सेस इंडिया. इंग्लंडची हालत खराब दिसते या ठिकाणी. फक्त 3 धावांची गरज या ठिकाणी. गोलंदाजी मार्क वरती हमीद. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. धावाच झाला होता राहुल शेलार, त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो जामेल. ह्यावेळी मात्र पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी. ह्यावेळी एक निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 5वा चेंडू प्रगती पथावरती हमीद. चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी हमीद कडून पाहतोय. 2 अवांतर धावा दिल्या होत्या, त्यानंतर चांगलं कमबॅक हमीद कडून. पुन्हा एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषा बाहेर जातोय चौकार. दरम्यान हा सामना जिंकतोय तो इंडिया ब्लूज संघ.